नमस्कार, आज आपण स्वच्छता पंधरवडा गुगल ट्रॅकर आणि ड्राईव्ह मध्ये प्रवेश करण्यासाठी पाया आणि दिवसनिहाय माहिती जाणून घेऊया। तत्पूर्वी सदर माहितीचे इंग्रजी ते मराठी भाषेत रूपांतरित केलेली आहे। इंग्रजी भाषेत पखवडा नावाचा उल्लेख पंधरवडासाठी केलेला आहे। सर्वप्रथम 1. वापरकर्त्याकडे जीमेल खाते असणे आवश्यक आहे। 2. प्रत्येक राज्य केंद्रशासित प्रदेशात 2 यूजर आयडी जीमेल आयडी ला प्रवेश दिला जाईल, ज्यातून डेटा स्वच्छता पंधरवडा ट्रॅकरवर अपलोड केला जाईल। 3. गुगल ट्रॅकर आणि ड्राईव्हमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी स्वच्छता पंधरवडा gmail.com वर विनंती पाठवणे। 4. उच्च गुणवत्ता रिझोल्यूशन छायाचित्रे, व्हिडिओ आणि इतर प्रसिद्धी सामग्रीसह दिवसाच्या विशिष्ट क्रियाकलापांसाठी डेटा दररोज रात्री 8 वाजेपर्यंत अद्यतनित करणे आवश्यक आहे। 5. ट्रॅकरमध्ये प्रवेश करण्याची परवानगी मिळाल्यानंतर वापरकर्ता फक्त त्यांच्या नोंदणीकृत जीमेल खात्यात लॉग इन करू शकतो। बी. ट्रॅकरची उपलब्ध लिंक कॉपी करा आणि ब्राउझरमध्ये पेस्ट करा। गुगल क्रोम स्वच्छता पंधरवडा ट्रॅकर उघडेल। डी. तुमच्या राज्य युटी विशिष्ट पंक्तीवर जावे। ट्रॅकरमध्ये नमूद केल्याप्रमाणे दैनंदिन क्रियाकलापांसाठी माहिती अपडेट करा। सामग्री, फोटो, व्हिडिओ आणि इतर प्रसिद्धी सामग्री गुगल ड्राईव्हवर अपलोड केली आहे की नाही या पर्यायातून हो किंवा नाही हे निवडा। एफ. पुढे ट्रॅकरमध्ये उपलब्ध असलेल्या लिंकवर क्लिक करा। ते आपल्याला गुगल ड्राईव्हवरील पूर्वनिर्दिष्ट फोल्डरमध्ये पुनर्निर्देशित नेव्हिगेट करेल। आपण आता दैनंदिन क्रियाकलापांसाठी फोटो, व्हिडिओ किंवा प्रसिद्धी सामग्री जोडू किंवा अपलोड करू शकतो। जी. वापरकर्ता दिलेल्या लिंकवरून गुगल ड्राईव्हवर उपलब्ध त्यांच्या राज्य युटी फोल्डरमध्ये सामग्री थेट अपलोड किंवा जोडू शकतो। दिलेल्या ड्राईव्ह लिंकवर 6. ट्रॅकरसाठी पूर्वपरिभाषित स्वरूप संपादित, सुधारित किंवा हटवू नका। 7. गुगल ड्राईव्हवर उपलब्ध असलेले फोल्डर संपादित, बदल किंवा हटवू नका। कोणत्याही मदतीसाठी किंवा प्रश्नासाठी स्वच्छता पंधरवडा gmail.com वर लिहा किंवा श्री यदुनाथ जगदीश देशपांडे, वरिष्ठ सल्लागार, मो नंबर 9340342698 यांच्याशी संपर्क साधा। स्वच्छता पंधरवडा गुगल ट्रॅकर लिंक आपल्यासमोर दिसत आहे ती स्वच्छता पंधरवडा गुगल ड्राईव्ह लिंक आपल्यासमोर दिसत आहे ती। टिप: सर्व राज्ये केंद्रशासित प्रदेशांना विनंती आहे की त्यांनी कृपया नोडलचे तपशील शेअर करावेत। प्रवेश देण्यासाठी अधिकारी, नाव, पद, संपर्क क्रमांक आणि ईमेल आयडी मध्ये गुगल ट्रॅकर ड्राईव्ह। सर्व प्रिय शिक्षक, 1. तुम्हाला माहिती असेलच की हा विभाग 2016 पासून दरवर्षी देशातील सर्व शाळांमध्ये स्वच्छता पखवाडा साजरा करत आहे। राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि शिक्षण मंत्रालयाच्या एम.ओ.ई. स्वायत्त संस्थांच्या अनुकरणीय पाठिंब्याने या विभागाची स्वच्छता पखवाडा ही समाजातील सदस्यांव्यतिरिक्त लाखो मुले आणि इतर कार्यकर्त्यांच्या वार्षिक सहभागासह एक यशस्वी जनचळवळ बनली आहे। स्वच्छ भारत निर्माण करण्यात शाळांची भूमिका सरकारच्या सर्वोच्च स्तरावर मान्य करण्यात आली आहे। 2024 हे स्वच्छता पंधरवडा अंमलबजावणीचे सलग 9वे वर्ष असेल। कॅबिनेट सचिवालय आणि जलशक्ती मंत्रालय, पिण्याचे पाणी आणि स्वच्छता विभाग, भारत सरकारद्वारे परिचालित केलेल्या वर्ष 2024च्या स्वच्छता पंधरवड्याच्या कॅलेंडरनुसार या विभागासाठी स्वच्छता पंधरवडा 1 ते 15 सप्टेंबर 2024 या कालावधीत नियोजित आहे। 3. विद्यार्थी, शिक्षक आणि समाजाच्या सक्रिय सहभागासह शाळांमध्ये स्वच्छता आणि स्वच्छता मोहीम आणि इतर संबंधित उपक्रमांमध्ये केंद्रित सहभागासह स्वच्छता पंधरवडा योग्य पद्धतीने पाळण्यासाठी शाळा संस्थांना खालील सूचना केल्या जाव्यात। 1 ते 15 सप्टेंबर 2024 दरम्यान सहभागी उपक्रम। स्वच्छता सप्ताहाचे आयोजन सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये केले जाऊ शकते, ज्यामध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षक कर्मचारी सहभागी होऊ शकतात। 2. पंधरवडाच्या पहिल्या आठवड्यात SMCSM DCPTA किंवा पालक आणि शिक्षक यांच्यात स्वच्छता आणि स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हात धुण्याचे महत्त्व, पाणी संवर्धन, पावसाचे पाणी साठवण्याच्या पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी पालक शिक्षक सभा PTM आणि शाळेत तसेच घरामध्ये स्वच्छता आणि स्वच्छतेसाठी चांगल्या पद्धती सुरू ठेवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे आणि प्रेरित करणे। 3.
शिक्षकांनी शाळा संस्थेतील पाणी आणि स्वच्छताविषयक सुविधांची तपासणी करणे, पाणी, स्वच्छता आणि स्वच्छता सुविधांचे त्वरित मूल्यांकन करणे आणि आवश्यक असल्यास सुविधांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी प्रस्ताव योजना तयार करणे. 4. शाळांमधील स्वच्छ आणि व्यवस्थित परिसर आणि स्वच्छतागृहांसाठी स्पर्धा. 4. निबंध घोषणा, कविता लेखन, चित्रकला, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, शाळेतील स्वच्छता आणि स्वच्छता पद्धतींवर विद्यार्थ्यांसाठी मॉडेल मेकिंग स्पर्धा. 6. सदर वेबसाईटवर स्वच्छता जनजागृती संदेश टाकण्यात येणार आहेत. संस्था, शाळा, राज्य, शालेय शिक्षण विभाग. पर्यायाने स्वच्छता विषयावरील छायाचित्रे शाळांमध्ये प्रदर्शित करता येतील. 4. शाळांचे शिक्षक आणि प्रशासन खालील उपक्रम राबवू शकतात. 1. सर्व प्रकारची टाकाऊ सामग्री जसे की स्वच्छता कचरा, वापरलेले आणि विल्हेवाट लावलेले मुखवटे, तुटलेले फर्निचर, निरुपयोगी उपकरणे, नादुरुस्त वाहने इ शाळा संस्थांच्या आवारातून पूर्णपणे काढून टाकावे आणि प्रक्रियेनुसार विल्हेवाट लावावी. 2. शाळेच्या आवारात प्लास्टिकच्या एकाच वापरावर बंदी घालणे. 3. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी स्थानिक प्रतिनिधींच्या सहकार्याने पंधरवडाची थीम कुटुंबातील सदस्य, शेजारी, जवळच्या भागातील नागरिकांमध्ये पसरवावी. 4. 3 आर, रिड्यूस, कमी करा, रियूज, पुन्हा वापरा आणि रिसायकल, पुनर्वापर, या तत्वाचे पालन करताना सिंगल यूज प्लास्टिकचा वापर थांबवणे आणि प्लास्टिक प्रदूषण कमी करण्याबद्दल जागरूकता. वारंवार वापरल्या जाणाऱ्या पृष्ठभागांची दैनिक स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण. 5. यापुढे स्वच्छता मोहिमेला चालना देण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी राज्यात खालील उपक्रम राबवावेत अशी विनंती करण्यात येते. पातळी दृकश्राव्य कार्यक्रम, आईसी साहित्य, विद्यार्थी, कर्मचारी आणि इतरांना स्वच्छता आणि जलसंधारणासाठी प्रेरित करण्यासाठी तयार केले जाईल. 2. इलेक्ट्रॉनिक बॅनर तयार करून विभागीय राज्य वेब पोर्टलवर अपलोड केले जाऊ शकतात जेणेकरून पखवाडा साजरा केला जाईल. सोशल मीडिया तसेच इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या वापराद्वारे प्रचार आणि जागरूकता निर्माण केली जाऊ शकते. 6. स्वच्छता पंधरवडा 2024 1 ते 15 सप्टेंबर 2024 साठी सुचविलेला कृती आराखडा परिशिष्टात जोडलेला आहे. आपणास विनंती आहे की या दरम्यान स्वच्छता पंधरवडा विद्यार्थी, शिक्षक, पालक, स्थानिक लोक आणि प्रतिनिधी इत्यादींचा मनापासून सहभाग सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा अधिकारी, शाळा, शैक्षणिक संस्था यांना आवश्यक ती कार्यवाही करून आवश्यक त्या सूचना द्याव्यात. 15 सप्टेंबर 2024 आणि स्वच्छता पंधरवडा यशस्वी करणे. 7. तुम्हाला विनंती आहे की पंधरवडा सहभागी झालेल्या शाळा आणि विद्यार्थ्यांची संख्या तुमच्या राज्य केंद्रशासित प्रदेशातील क्रियाकलापानुसार या विभागाला कळवा. पंधरवडाच्या प्रत्येक दिवसाच्या फोटो, चित्रांसह छायाचित्रे, व्हिडिओ, चित्रपट दररोज गुगल ट्रॅकर, डेटा आणि गुगल ड्राइव्ह, फोटो, व्हिडिओ आणि चित्रे वर अपलोड केले जाऊ शकतात. 8. गुगल ट्रॅकर आणि ड्राइव्हचे तपशील नंतर सूचित केले जातील. 9. विनंती आहे की गुगल ट्रॅकर 30 ऑगस्ट 2024 ते 17 सप्टेंबर 2024 पर्यंत दररोज रात्री 8 वाजेपर्यंत वेगवेगळ्या उपक्रमांसाठी अपडेट केले जाऊ शकते जेणेकरून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे एकत्रित आकडे जल शक्ती मंत्रालयाला, पेय पाणी विभाग, कळवता येतील. आणि स्वच्छता. 10. स्वच्छता पखवाड्यातील त्यांच्या सहभागावर आधारित सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्य केंद्रशासित प्रदेश संस्थांना मान्यता दिली जाऊ शकते. 11. असा पुनरुच्चार केला जातो की स्वच्छता पखवाड्यादरम्यान अधोरेखित केलेल्या स्वच्छता आणि स्वच्छतेशी संबंधित उपक्रम वर्षभर नियमित आणि शाश्वत आधारावर सुरू ठेवण्यासाठी शाळांना प्रोत्साहन दिले जाऊ शकते. हार्दिक शुभेच्छा. शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग. स्वच्छता पखवाड्यासाठी सुचवलेला कृती आराखडा 1 ते 15 सप्टेंबर 2024. दिनांक 1 सप्टेंबर 2024 रविवार. स्वच्छता शपथदिन. 1. स्वच्छता शपथ कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो ज्यामध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षक कर्मचारी सहभागी होऊ शकतात. मुलांनी स्वच्छतेबद्दल बोलणे आणि शपथ घेणे. 2. स्वच्छता जनजागृती संदेश विभाग, संस्था, शाळा यांच्या वेबसाईटवर टाकण्यात येईल. 3. स्वच्छता पखवाडा पाळण्यासाठी इलेक्ट्रॉनिक बॅनर तयार करून विभागीय राज्य वेब पोर्टलवर अपलोड केले जाऊ शकतात. सोशल मीडियाच्या वापराद्वारे प्रचार आणि जनजागृती केली जाऊ शकते, तसेच इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया
4. स्वच्छता शपथ घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि गुगल ट्रॅकरवर सहभागी झालेल्या शाळांची संख्या आणि गुगल ड्राईव्हवर फोटो, व्हिडिओ आणि प्रसिद्धी साहित्य अपलोड करा. 2 सप्टेंबर 2024 आणि 3 सप्टेंबर 2024 सोमवार आणि मंगळवार. स्वच्छता जागृती दिवस. 1. स्वच्छता आणि स्वच्छतेचे महत्त्व आणि हात धुण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी SMCSMDCPTE बैठक आयोजित करणे. पालकशिक्षक सभा PTM, पालक आणि शिक्षक यांच्या दरम्यान जलसंधारण रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतींना प्रोत्साहन देणे आणि त्यांना प्रोत्साहित करणे आणि प्रेरित करणे. शाळेत तसेच घरातील स्वच्छता आणि स्वच्छतेसाठी. 2. शिक्षकांनी शाळा संस्थेच्या प्रत्येक कोपऱ्यातील स्वच्छताविषयक सुविधांचे त्वरित मूल्यांकन करण्यासाठी आणि सुविधांच्या देखरेखीसाठी प्रस्ताव योजना तयार करावी. 3. वॉश सुविधांसाठी हात धुण्याची सुविधा, दैनंदिन स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण, शौचालय मूत्रालयाचा वापर, पाण्याची सुविधा वापरणे, वायुविजन, कचरा व्यवस्थापन OME बाबत स्थानिक प्रतिनिधींशी चर्चा केली जाऊ शकते. यामध्ये मुली आणि मुलांसाठी पुरेशी, स्वच्छ आणि स्वतंत्र स्वच्छतागृहे, साबण, हात धुणे आणि सुरक्षित पाणी, जंतुनाशक, सफाई कर्मचारी इत्यादी पुरवठा यांचा समावेश असू शकतो. 4. जल जीवन मिशनच्या दृष्टीने शाळेतील पाईपद्वारे पाणीपुरवठा कनेक्शनसाठी स्थिती तपासणे पुनरावलोकन केले जाऊ शकते. 5. सध्याच्या जलशक्ती अभियान कॅच द रेन 2024 मोहिमेच्या पार्श्वभूमीवर शाळेतील पाणी साठवण व्यवस्थेबाबत स्थिती तपासणे आणि वाढवण्याची योजना हाती घेतली जाऊ शकते. 6. कॅम्पसमधील स्वच्छतागृहे MDM स्वयंपाकघर, वर्गखोल्या, पंखे, दारे, खिडक्या, झुडपे साफ करणे या सर्व गोष्टींची व्यापक स्वच्छता निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. SMCPTE आणि स्थानिक प्रतिनिधींच्या सहभागाने स्थानिक समुदाय या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतो. 7. जुन्या फायलींची तण काढणे रेकॉर्डिंग, प्रक्रियेनुसार नोंदी. 8. तुटलेले फर्निचर, निरुपयोगी उपकरणे, नादुरुस्त वाहने इत्यादी सर्व प्रकारची टाकाऊ वस्तू शाळा संस्थांच्या आवारातून पूर्णपणे काढून टाकण्यात यावी. 9. गुगल ट्रॅकरवर सहभागी झालेल्या शाळांची संख्या आणि गुगल ड्राईव्हवर फोटो, व्हिडिओ आणि प्रसिद्धी साहित्य अपलोड करा. 4 सप्टेंबर 2024 आणि 5 सप्टेंबर 2024 बुधवार आणि गुरुवार. समुदाय पोहोचण्याचे दिवस. 1. सर्व शिक्षक स्वच्छताविषयक स्थानिक समुदायांना संबोधित करण्यासाठी जवळच्या गावांना भेट देऊ शकतात, शौचालयाचा वापर टिकवून ठेवण्यावर विशेष लक्ष केंद्रित करून आणि त्यांच्या भागात कचरा व्यवस्थापनाचे काम हाती घेऊ शकतात. ते जलस्रोतांचा अपव्यय थांबवण्यासाठी आणि जलसंवर्धन आणि चालू असलेल्या जलशक्ती अभियानाविषयी जागरूक करण्यासाठी स्थानिक समुदायाला देखील संवेदनशील करू शकतात. 2. प्रत्येक शाळेत शिक्षक दिन योग्य पद्धतीने साजरा केला जाऊ शकतो. शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या संगनमताने करावे. 3. स्वच्छता पंधरवडा या थीमचा स्थानिक भागात लोकांमध्ये प्रचार करा. 4. गुगल ट्रॅकरवर समुदाय पोहोचण्याच्या क्रियाकलापांमध्ये सहभागी झालेल्या शिक्षकांची संख्या आणि गुगल ड्राईव्हवर फोटो, व्हिडिओ आणि प्रसिद्धी सामग्री अपलोड करा. 6 सप्टेंबर 2024 शुक्रवार. ग्रीन स्कूल ड्राईव्ह डे. 1. विद्यार्थ्यांना जलसंधारण, एकेरी वापराचे प्लास्टिक काढून टाकणे इत्यादी विविध थीमवर कल्पनारम्य घोषवाक्य, पोस्टर्स आणि पत्रिका घेऊन बाहेर येण्यास सांगितले जाऊ शकते, जे नंतर शालेय प्रदर्शनांमध्ये आणि गावात शहराच्या भिंतींवर शाळेच्या आवारात प्रदर्शित केले जाऊ शकतात. 2. विद्यार्थ्यांना जलसंधारणाविषयी शिक्षित करणे. पाणीटंचाईच्या परिणामांबद्दल विद्यार्थ्यांना जागरूक करणे. विद्यार्थ्यांना पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांचे संरक्षण करण्यास शिकण्यासाठी सक्षम करणे. प्रत्येक विद्यार्थ्याला दररोज किमान 1 लिटर पाण्याची बचत करण्यास मदत करणे. विद्यार्थ्यांना घर आणि शाळेत पाण्याचा न्याय्य वापर आणि कमीत कमी अपव्यय करण्यासाठी प्रोत्साहित करणे. 3. गुगल ट्रॅकरवर सहभागी झालेल्या शाळांची संख्या आणि गुगल ड्राईव्हवर फोटो, व्हिडिओ आणि प्रसिद्धी साहित्य अपलोड करा. 7 सप्टेंबर 2024 आणि 8 सप्टेंबर 2024 शनिवार आणि रविवार. स्वच्छता सहभाग दिवस. 1. शाळांमध्ये स्वच्छ आणि व्यवस्थित परिसर आणि स्वच्छतागृहे यासाठी जिल्हा ब्लॉक क्लस्टरमध्ये स्पर्धा आयोजित केल्या जाऊ शकतात. 2. स्वच्छता विषयावर निबंध, घोषवाक्य, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, चित्रकला, स्किट, कविता, घोषवाक्य लेखन स्पर्धा आणि मॉडेल मेकिंग स्पर्धा. 3. स्वच्छतेवर वाद-विवाद स्पर्धा.
4. गुगल ट्रॅकरवर सहभागी झालेल्या शाळांची संख्या आणि गुगल ड्राईव्हवर फोटो, व्हिडिओ आणि प्रसिद्धी साहित्य अपलोड करा. 9 सप्टेंबर 2024 आणि 10 सप्टेंबर 2024, सोमवार आणि मंगळवार. हात धुणे दिवस. 1. दैनंदिन जीवनात योग्य हात धुण्याची गरज याविषयी जागरूकता निर्माण करा. 2. मुलांना योग्य पद्धत पावले क्षण, हाताच्या वेळा शिकवल्या पाहिजेत खाण्यापूर्वी आणि नंतर साबणाने धुणे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहाची सोय पुनरावलोकन आणि खात्री केली जाऊ शकते. 3. पाण्याचा अपव्यय तपासण्याबाबत विद्यार्थ्यांना शिकवले जाऊ शकते. 4. हँड वॉशिंग युनिटचे पाणी शालेय बागांमध्ये वाहते. 5. मुलांना पाणीजन्य रोग, पिण्याच्या पाण्याची सुरक्षित हाताळणी याबद्दल शिकवले जाऊ शकते जेणेकरून ते योग्य हात आणि तोंडी स्वच्छतेचा सराव करतील. 6. गुगल ट्रॅकरवर सहभागी झालेल्या शाळांची संख्या आणि गुगल ड्राईव्हवर फोटो, व्हिडिओ आणि प्रसिद्धी साहित्य अपलोड करा. 11 सप्टेंबर 2024, बुधवार. वैयक्तिक स्वच्छता दिवस. 1. विद्यार्थी, कर्मचारी आणि इतरांना स्वच्छता राखण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी दृकश्राव्य कार्यक्रम हाती घेतला जाईल. 2. नखे कापणे आणि स्वच्छ ठेवण्याची योग्य पद्धत, स्वच्छ पाण्याने दररोज आंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालणे, उघड्यावर थुंकणे, शूज चप्पल घालणे इत्यादी गोष्टी विद्यार्थ्यांना शिकायला मिळतील. इतरांसह वैयक्तिक वस्तू. 3. विद्यार्थ्यांना स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा वापरण्याची स्वच्छता शिकवली जाईल. 4. विद्यार्थ्यांना दिवसातून 2दा दात घासण्याची सवय लावून त्याचे महत्त्व पटवून दिले जाऊ शकते. 5. गुगल ट्रॅकरवर सहभागी झालेल्या शाळांची संख्या आणि गुगल ड्राईव्हवर फोटो, व्हिडिओ आणि प्रसिद्धी साहित्य अपलोड करा. 12 सप्टेंबर 2024, गुरुवार. स्वच्छता शाळा प्रदर्शन दिन. 1. शाळा शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांनी तयार केलेले निबंध, घोषवाक्य, कविता लेखन, चित्रकला, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, मॉडेल मेकिंग, छायाचित्रे, व्यंगचित्रे. 2. राज्य यापैकी काही प्रदर्शनांचे दस्तऐवजीकरण करू शकते. 3. कचऱ्याच्या साठवणुकीसाठी स्थानिक पुनर्नवीनीकरण, कच्चा माल वापरून घरच्या घरी कलाकृती बनवणे म्हणजे त्यांच्या संस्कृतीला चालना देणारी स्थानिक कौशल्ये वापरून कलात्मक डस्टबिन. 4. गुगल ट्रॅकरवर सहभागी झालेल्या शाळांची संख्या आणि गुगल ड्राईव्हवर फोटो, व्हिडिओ आणि प्रसिद्धी साहित्य अपलोड करा. 13 सप्टेंबर 2024 आणि 14 सप्टेंबर 2024, शुक्रवार आणि शनिवार. स्वच्छता कृती योजना दिवस. 1. विद्यार्थी, पालक आणि स्थानिक लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी SMCSDMC समग्र शिक्षा अंतर्गत शाळेच्या स्वच्छता कृती आराखड्याबद्दल योजना. 2. शाळेतील स्वच्छता पखवाडा उपक्रमांवर चर्चा करण्यासाठी बाल संसद शालेय मंत्रिमंडळाची लहान गट बैठक बोलावा. 3. स्वच्छता पखवाडा अंतर्गत कोणते नवीन उपक्रम समाविष्ट केले जाऊ शकतात याबद्दल सूचना देण्यासाठी समुदाय सदस्य आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करा आणि अशा सूचना DOSTLOSTLMOE कडे पाठवा. 4. गुगल ट्रॅकरवर सहभागी झालेल्या शाळांची संख्या आणि गुगल ड्राईव्हवर फोटो, व्हिडिओ आणि प्रसिद्धी साहित्य अपलोड करा. 15 सप्टेंबर 2024, रविवार. पारितोषिक वितरण दिवस. 1. स्पर्धांमध्ये मुले, शिक्षक आणि पालक यांच्या सहभागासाठी बक्षीस वितरण. उदा. चित्रकला, निबंध, वादविवाद, प्रश्नमंजुषा, घोषवाक्य, आंतरशालेय व हस्तकला, कचरा वापरून मॉडेल बनवणे. 2. सर्व शाळा, शैक्षणिक संस्था त्यांच्या क्रियाकलाप आणि कार्याची बेरीज करू शकतात. 3. पंधरवडा दरम्यान हाती घेतले आणि अग्रेषित करण्यासाठी सर्वोत्तम क्रियाकलाप निवडा. वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी जिल्हा राज्य प्राधिकरण म्हणजे सार्वजनिक डोमेनमध्ये. गुगल ट्रॅकरवर सहभागी झालेल्या शाळांची संख्या आणि गुगल ड्राईव्हवर फोटो, व्हिडिओ आणि प्रसिद्धी साहित्य अपलोड करा. धन्यवाद.